हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्यांच्याकडे जुळी मुलं आहेत, तुम्ही वर्किंग आहात, प्लस तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय आणि मेड सुट्टीवर आहे, या सिच्युएशनमध्ये किती टेन्शन येतं हे फक्त एक आईच समजू शकते. अशा वेळी मी नेहमी हेल्प घेते, ती म्हणजे स्मार्ट हेल्प. मला आठवतं माझा डिशवॉशर आणि माझं व्हॅक्यूम क्लिनिंग रोबोट. जनरली मी असा रूल ठेवलेला आहे की जेव्हा पण मेड सुट्टीवर असेल, प्रत्येक मीलनंतर प्रत्येकाने आपापली जी काही युटेन्सिल्स किंवा भांडी जी वापरलेली असतील ती डिशवॉशरमध्ये अरेंज करून ठेवायची. याच्यामुळे हाताने भांडी घासायची गरज नाही, पाणी वेस्ट जात नाही आणि बाकी कामांसाठी सुद्धा वेळ वाचतं. याच्यामध्ये प्लेट्स किंवा लहान मुलांचे बोल, मिल्क बॉटल किंवा स्पून्स, बेबी स्पून्स, हे सगळं प्रॉपरली क्लीन होतं आणि स्टीममुळे हायजेनिक पद्धतीने व्यवस्थित भांडी साफ होतात. यामध्ये भांडी ठेवताना फार काही विसळायची गरज नाही आहे, पाण्याखालून काढायची गरज नाही आहे. जे काही वेस्ट फूड आहे ते टाकून द्यायचं आहे आणि सिम्पल भांडी ह्याच्यामध्ये स्लॉटमध्ये अरेंज करून ठेवायची. The earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. तसंच ह्याच्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम्स असल्यामुळे जेवढी भांडी वॉशिंगसाठी अवेलेबल आहेत त्यानुसार तुम्ही टायमर सेट करू शकता. आणि जर या छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमुळे मी माझ्या बाळांना जर वेळ देऊ शकत असेल तर नक्कीच हे माझ्यासाठी खूप पुरेसं आहे. त्यानंतर क्लिनिंगसाठी जे मी यूज करते ते माझ्याकडे आहे युरेका फोर्ब्सचं व्हॅक्यूम क्लिनिंग रोबोट, जे झाडून पण करतं आणि फरशी पण पुसून घेतं. मशीन हे काही माणसासारखं फार परफेक्ट नसतं, पण वेळेसाठी हे खरंच खूप उपयोगी आहे. याचा खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे हे खूप छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स जे आहे, जे काही धूळ येते ती फार प्रॉपरली याच्यामुळे क्लीन होते. स्पेशली आमच्या इथे आजूबाजूला थोडं जास्त कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे सतत दिवसभर घरामध्ये एक धूळ असते. जे मी दिवसातून 2-3 वेळा जरी मशीन अगदी फिरवली घरातून तरी खूप चांगल्या पद्धतीने प्रॉपर क्लिनिंग याच्यामुळे होतं. प्लस ते अगदी कॉर्नरमध्ये जाऊनसुद्धा क्लिनिंग करतं. बाळं अजून लहान आहेत त्यामुळे ते मोस्टली फरशीवरच खेळतात. मी त्यांना जास्त सोफा किंवा बेडवरती बसून देत नाही, कारण पडण्याची भीती असते. सो एकदा जर रोबोटने प्रॉपर क्लिनिंग केलं तर मी खूप वेळासाठी टेन्शन फ्री राहते. त्यामुळे आमच्या घरी जेव्हा मशीन स्वतःचं काम करत असतात तेव्हा मी माझं ऑफिसचं काम करते.
कधी ऑफिसचं काम, कधी बाळांसाठी जेवण आणि कधी स्वतःसाठी थोडासा वेळ. एकट्यानेच घरातलं सगळं करणं शक्य नाही होत. त्यामुळे मी अशा वेळेला स्मार्ट हेल्प घेते. ही लक्झरी नसून आजकालची थोडीशी गरजच आहे. सेट केलेल्या टाईमनंतर मशीनने आपली भांडी पूर्णपणे क्लीन केली आहे. जरुरी नाही की सगळीच भांडी एकदम व्यवस्थित निघतील. एखादं भांडं थोडंफार खराब राहतं, जे की आपण हाताने नंतर क्लीन करून घेऊ शकतो. पण माझं जास्तीत जास्त काम हे मशीन करून टाकतं. घर सांभाळणं म्हणजे घरातलं सगळं काम स्वतःच करणं असं नसतं, तर घरातले योग्य निर्णय घेता आले पाहिजे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.